हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय MSCITच्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणारे क्वेश्चन्स आणि त्याचं असणारं प्रॅक्टिकल आपण अगदी कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यामधीलच आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड हा आपला टॉपिक सुरू आहे. कारण की मायक्रोसॉफ्ट वर्ड ज्यावेळेला कंप्लीट होईल त्यावेळेला आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट याच्याशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स जे की MSCITच्या एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात आणि खूप सोपे असतात, हे आपण प्रॅक्टिकल कशा पद्धतीने कंप्लीट करू शकतो त्याच्याशी रिलेटेड असणारे आपण व्हिडिओ पाहणार आहोत. सो ऑलरेडी मी मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे MSCITच्या रिलेटेड असणारे महत्त्वाचे क्वेश्चन्स विथ प्रॅक्टिकल विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. ते तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा, म्हणजे तुमची साईड बाय साईड त्याही प्रॅक्टिकलची प्रॅक्टिस होऊन जाईल. म्हणजे नवनवीन क्वेश्चनचे ज्यावेळेला मी एक्सप्लेनेशन असणारे व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला मागच्या व्हिडिओच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या की पुढचे व्हिडिओचे प्रॅक्टिकल करायला तुम्ही रेडी असाल. सो पुन्हा एकदा सांगते, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे जे क्वेश्चन्स असतात त्याचं प्रॅक्टिकल मी विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओ मी अपलोडसुद्धा केलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात आणि ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजे. सो आज आपण पाहतोय मायक्रोसॉफ्ट वर्डच्याच रिलेटेड असणारा पण रोटेट म्हणजे काय, तर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड MSCITच्या एक्झाममध्ये एखादं ऑब्जेक्ट, एखादा शेप आपण रोटेट कशा पद्धतीने करू शकतो असा क्वेश्चन असतो. किंवा रोटेट बरोबरच त्याची पोझिशन आपण कशी, अलाइनमेंट कशी चेंज करू शकतो, पोझिशन कशी चेंज करू शकतो, हेही MSCITच्या एक्झाममध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. सो आपण पाहूयात प्रॅक्टिकल. आता या प्रॅक्टिकलमध्ये काय करते, हे डॉक्युमेंट तर आता तुमच्या अत्यंत ओळखीचं झालेलंच आहे. यामध्ये मी एक शेप इन्सर्ट करते, हा एक शेप मी इन्सर्ट केलेला आहे. आणि हा जो शेप इन्सर्ट केलेला आहे त्याचं मी काय करते, आता रोटेट हा ऑप्शन अप्लाय करून बघूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही शेपवरती क्लिक कराल त्याच वेळेला हा फॉर्मॅट टॅब, डेव्हलपर टूलच्या अंडर हा फॉर्मॅट टॅब अवेलेबल होतो. अदरवाईज बाय डिफॉल्ट फॉर्मॅट टॅब हा अवेलेबल नसतो मेनू बारवरती. पुन्हा एकदा सांगते, मी आता शेपच्या इकडे आउटसाईडला क्लिक करते. इथे क्लिक केल्यानंतर आता इथे फॉर्मॅट टॅब नाही आहे. आता मी शेप्सवरती क्लिक करते, त्यावेळेला इथे फॉर्मॅट टॅब येतोय. आता हा फॉर्मॅट टॅब इथे आल्यानंतर इथे मी लास्ट व्हिडिओमध्ये ग्रुप आणि अनग्रुपचं सांगितलेलं आहे. होप सो तुम्ही ते प्रॅक्टिकल केलं सुद्धा असेल. तर ग्रुप आणि अनग्रुपच्या बरोबर खाली इथे रोटेट हा ऑप्शन आहे. काय आहे ऑप्शन? रोटेट. आता तुम्ही ज्यावेळेला या रोटेट ऑप्शनवरती क्लिक करा तिथे ऑप्शन येत आहेत, रोटेट राईट 90 डिग्री, रोटेट लेफ्ट 90 डिग्री, फ्लिप व्हर्टिकल, फ्लिप हॉरिझॉन्टल, अशा पद्धतीचे ऑप्शन्स असतात. मग क्वेश्चनमध्ये काय विचारलं जातं की रोटेट गिवन ऑब्जेक्ट इन राईट 90 डिग्री. मग काय करायचं, एक तर ऑलरेडी तुम्हाला शेप तर अवेलेबल असतोच, त्या शेपवरती फक्त क्लिक करा. शेपवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा फॉर्मॅट ऑप्शन येईल. या फॉर्मॅट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला रोटेट हा ऑप्शन आहे. रोटेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रोटेट राईट 90 डिग्री. क्वेश्चनमध्ये जेवढे डिग्री विचारलेले असतील, जो पॉईंट, जो ऑप्शन दिलेला आहे तोच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी तर रोटेट राईट 90 डिग्री मी हा ऑप्शन सिलेक्ट करते. किंवा रोटेट फ्लिप व्हर्टिकल, येस. आता रोटेट लेफ्ट फेसिंग, तुम्हाला याचं लक्षात येईल, त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ती स्माइली आहे ती रोटेट होते. येस. सो अशा पद्धतीने आपण हे जे शेप्स असतात ते रोटेट करू शकतो. आता नेक्स्ट ऑप्शन आहे की पोझिशन. आता एखादा शेप असतो आणि त्या शेपला तुम्हाला एक पोझिशन अलाइन करायची असते. मग ती कशा पद्धतीने करायची, सेम त्या शेपवरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या फॉर्मॅट ऑप्शनमध्ये ते पोझिशन हा ऑप्शन आहे. या पोझिशनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पोझिशन लेफ्ट, टॉप लेफ्ट, त्याच्यानंतर आहे टॉप सेंटर आणि त्याच्यानंतर आहे टॉप राईट, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सेंटर्स म्हणजे अलाइनमेंट ऑप्शनमध्ये दिलेले असतात. जो ऑप्शन दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन ज्या पद्धतीने विचारलेला आहे तोच ऑप्शन तुम्हाला पोझिशनमधून सिलेक्ट करायचा आहे. आलं लक्षात? हे झालं आपलं पोझिशनबद्दल.
आणि रोटेटबद्दल. आलं लक्षात तुमच्या? पोझिशन आणि रोटेट. त्याच्यानंतर याच रोटेटच्या वरती एक फक्त अलाइन असा ऑप्शन आहे, फक्त अलाइन. मग या शेपवरती क्लिक केल्यानंतर इथे अलाइन हा ऑप्शन आहे, त्यामध्ये अलाइन मिडल म्हटलं की तो मिडलला शेप तुमचा शिफ्ट होईल. पुन्हा अलाइन लेफ्ट म्हटलं तर ते लेफ्टला अलाइन होईल. अलाइन सेंटर, पुन्हा तुमचा जो शेप आहे तो सेंटरला अलाइन होईल. अशा पद्धतीने MSCITच्या एक्झाममध्ये पोझिशनवरती विचारला जाणारा क्वेश्चन, अलाइनवरती विचारला जाणारा क्वेश्चन, तसेच रोटेट हे 3 ऑप्शन्स आहेत. ग्रुपबद्दल ऑलरेडी आपण पाहिलेलंच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? पोझिशन, अलाइन आणि रोटेट. ज्या पद्धतीने मी हे तिन्ही ऑप्शन्स तुम्हाला सांगितलेले आहेत सेम त्या पद्धतीने तुम्ही घरी प्रॅक्टिकल करा. शेप्स इन्सर्ट करून प्रॅक्टिस करा, पिक्चर इन्सर्ट करून प्रॅक्टिस करा. म्हणजे पोझिशन, अलाइन आणि रोटेटबद्दल असणारी कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. प्रॅक्टिकल करताना काहीही डाऊट राहणार नाही. आणि जरी तुम्हाला प्रॅक्टिकल करताना काही क्वेरी असेल तर कमेंटच्या थ्रू तुम्ही मला नक्कीच विचारा. मी त्या प्रॅक्टिकलचे असणारे डाऊट मी नक्कीच क्लिअर करेन. प्रॅक्टिकल पुन्हा वाटलं तर तुम्हाला करून दाखवेन आणि त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला पुन्हा अपलोडसुद्धा करेन. पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटच्याद्वारे तुम्ही नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.